राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे की हा निकाल कधी येतोय। आपण जाणून घेणार आहोत सुप्रीम कोर्टामधले ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी। सिद्धार्थजी, बरेचसे प्रश्न आहेत, पण सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की निकाल येण्यासाठी एवढा उशीर का लागतोय? कारण जवळपास 1 महिना झालेला आहे संपूर्ण सुनावणी संपून, मग आता हा उशीर का लागतोय? ही प्रक्रिया कशी आहे? आता बघा, हे कॉन्स्टिट्यूशन बेंच बसलं होतं, त्याच्या आधी हेच बेंच दिल्ली विरुद्ध केंद्र सरकार जे मॅटर होतं ते 15 जानेवारीला त्यांनी रिझर्व ठेवलं आहे आणि ते अजून जजमेंट आलेलं नाही। तर आपल्या मॅटरमध्ये महाराष्ट्र सत्ता संघर्षात अशी अपेक्षा काय निश्चितच आहे की 15 मेच्या आधी जजमेंट येईलच, कारण जस्टिस MR शाह रिटायर होत आहेत। त्यामुळे आणि जर ते रिटायर झाले तरी जजमेंट आली नाही तर मग एक नवीन जज ॲड होतील आणि पूर्ण मॅटर परत ऐकलं जाईल। त्यामुळे जस्टिस MR शाह रिटायर व्हायच्या आधीच हे जजमेंट येणार। म्हणजे आता रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झालंय। नम्मा होमिओपॅथीची औषधं गोड आणि मधुमेहाला पण देतात तोड। नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी। 14-15 मेला खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि हे आदल्या दिवशी संध्याकाळी आपल्याला समजेल लिस्टमध्ये कोर्ट 1च्या की फॉर जजमेंट। आणि त्यावेळेस जर युनॅनिमस डिसिजन असले तर एक जे जज त्यांनी जजमेंट लिहिलं आहे ते पूर्ण वाचतील, ऑपरेटिव्ह पार्ट वाचतील आणि सगळे जजेस सह्या करतील। जर त्याच्यात दुमत असलं किंवा कोणाचा दुसरं ओपिनियन असलं, 3-2 असलं, 4-1 असलं, तर ते दुसरे जज ते पण त्यांचा ऑपरेटिव्ह पार्ट जे मेन पार्ट आहे जजमेंटचा ते ओपन कोर्टमध्ये वाचतील आणि मग सगळ्यांच्या सह्या होतील। बरोबर, परंतु आता ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कशी असते? म्हणजेच की 5ही जजेस एकत्र बसतात का, निकाल लिहितात का स्वतंत्र निकाल लिहून पुन्हा मग नंतर एकत्र येतात आणि बसतात? नाही, आता त्यांनी कसे आहेत आपले जे त्यावेळेस आपण जेव्हा हिअरिंग चालू होतं ते एवढे डिटेलमध्ये चालू होतं आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्या आयपॅडवर आणि पेननी पण नोट्स वगैरे बरेच घेतल्या होत्या आणि सगळ्या वकिलांना डिटेलमध्ये ऐकलं। तर आता नंतर ते सगळे एकत्र बसणार आणि मग ठरवणार की एक तर आपल्याला ह्याच्यात निर्णय काय घ्यायचा आहे। जर तो युनॅनिमस असला तर सगळे मिळून ठरवतील की एक कोणतरी जज तो निकाल ऑथर करतील, ते लिहितील। जर त्यांना जजेसमध्ये ते बसले आणि त्यांना वाटलं की आपल्या त्याच्यात फारकत आहे, आपल्यामध्ये काहीतरी कोणाला तरी वेगळं ओपिनियन आहे, तर ते म्हणतील की त्यामुळे आपले 5 जजेस दिले जातात, 5, 7, 9, म्हणजे मेजॉरिटी विल प्रिवेल, 3, 2, 4, 1। तर जे मेन जजमेंट आहे, जे मेजॉरिटीचं जजमेंट आहे, दॅट विल प्रिवेल। तर आता त्यांचं सगळं हे चालू आहे, त्यांचे डिस्कशन्स वगैरे आत्ता पण चालूच असणार। आणि आपल्याला माझं पर्सनल रीडिंग असं आहे की ही जजमेंट आत्ता जर येणारा सोमवार मंगळवार म्हणजे 24-25 किंवा त्याच्या पुढचा सोमवार मंगळवार अशा वेळेस येऊ शकते, कारण सॅटर्डे संडेला ते फिनिशिंग टचेस देऊन वीकच्या आता ते कधीही येऊ शकतं 14 तारखेच्या आत। पण मला वाटतं ह्या येणाऱ्या सोमवार मंगळवारी किंवा त्याच्या पुढच्या सोमवार मंगळवारी हे जजमेंट येईल। बरं, आत्ता सध्या राज्यभर हीच चर्चा चालू आहे की निकाल जो आहे तो शिंदेंच्या विरोधामध्ये लागू शकतो म्हणून, आणि हे 16 आमदार अपात्र ठरू शकतात, त्यामुळे सरकार कोसळतं। मुळात की या चर्चेमध्ये किती अर्थ आहे? ही एक फक्त शक्यता आहे। आता निकाल काय लागणार आहे हे फक्त त्या 5 जजेसलाच माहीत आहे, कारण ते प्रोसेस त्यांच्याच मनामध्ये चालू आहे, ते काय म्हणतील तेच अल्टिमेट आपल्याला ते एक्सेप्ट करावं लागेल। आता हे शिंदेंना डिस्क्वालिफाय केलं जाईल का नाही ती एक पॉसिबिलिटी आहे। नॉर्मली काय होतं, 10व्या अनुसूचीप्रमाणे हे सर्व अधिकार स्पीकरचे आहेत आणि आत्ताचे स्पीकर राहुल नार्वेकर त्यांच्यासमोर हे मॅटर पेंडिंग आहे, त्यांनी अजून काही निर्णय दिलेला नाही आहे। तर कोर्ट असं म्हणू शकतं की हे मॅटर राहुल नार्वेकरांकडे जाईल, ते जो निर्णय देतील त्याच्या विरुद्ध तुम्ही एक फिक्स टाईम फ्रेममध्ये परत आमच्याकडे किंवा हायकोर्टाला अप्रोच होऊ शकता। तर हे पहिली पॉसिबिलिटी अशीच वाटते की हे स्पीकरकडे पाठवलं जाईल, पण एक अशी शक्यता ते बरेच लोक वर्तवत आहेत की एखाद्या वेळेस 16 जण डिस्क्वालिफाय होतील, 16 जण डिस्क्वालिफाय झाले तर मुख्यमंत्र्यांचं नाव त्याच्यात आहे, तर मुख्यमंत्र्यांचं पद जाईल, पण मेजॉरिटी भाजप आणि शिंदे गटाकडे तरी पण असेल। तर मग काय होईल, राष्ट्रपती राजवट लागेल किंवा भाजप त्यांचा मुख्यमंत्री बनवतील किंवा शिंदे एखादा त्यांचा माणूस मुख्यमंत्री म्हणून नाव देतील, पण ते सगळे इफ्स अँड बट्स आहेत। पण सुप्रीम कोर्टाला हे वाईड पॉवर्स आहेत की ते पण हे डिसाईड करू शकतात, कारण ते म्हणू शकतील की आत्तापर्यंत तुम्ही एक तर त्या लोकांनी जेव्हा सुप्रीम कोर्टात आले ते म्हणले झिरवळांनी आम्हाला 3 दिवसाचाच वेळ दिला आहे, ॲक्च्युली रूल्सप्रमाणे 7 दिवस द्यायला पाहिजे, महाराष्ट्र लेजिस्लेचर रूल्स 3 दिवसाचाच वेळ दिला आहे, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो वाढवून 15 का 16 दिवस केला, 12 जुलैपर्यंतचा वेळ दिला। आता 9 महिने होत आले, 8.5-9 महिने तरी त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलंच नाही आहे।
ते जे गेले होते की आम्हाला उत्तर द्यायला तुम्ही जास्त वेळ द्या, आता तर 9 महिने झाले. तर कोर्ट असंही म्हणू शकतं की स्पीकरने अजून ह्याच्यावर काहीच घेतलेलं नाही आहे आणि आम्हाला हे दिसतंय आमच्यासमोर हे सगळ्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि हे चुकीचं आहे. तर डिस्क्वालिफिकेशन पण तसं तर स्पीकरचाच अधिकार असतो, पण कोर्ट ते सुप्रीम कोर्ट आहे शेवटी, ते करूही शकतील. आणि आजकाल तुम्ही बघितले ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम किंवा ज्युडिशियल ओव्हररीच हे असं लोक काही कोर्टाला क्रिटिसाइज करतात की बऱ्याच गोष्टी जे ॲक्च्युली पार्लमेंटनी करायला पाहिजे किंवा सरकारनी करायला पाहिजे ते कोर्ट करतं आहे. पण कोर्टाचं असं म्हणणं आहे की आम्हाला कधीकधी आम्हाला त्याच्यात पडावं लागतं, कारण जर आमच्यासमोर काय घडत असलं, आता तुम्ही बघा ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम किंवा ओव्हररीच कधीपासून सुरू झालं, 1991 नंतर जे कोएलिशन सरकार आपल्याकडे सगळे यायला लागले गव्हर्नमेंट्स, आणि त्याच्यात गव्हर्नमेंट स्ट्रॉंग नव्हतं, त्यामुळे ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम वाढला. आता समजा विशाखाची केस 1997ची विशाखा गाईडलाईन्स विमेन ॲट वर्क प्लेसच्या ह्याच्यावर, ती केस त्याच्यात ज्युडिशियल ओव्हररीच. आता समलैंगिक विवाहाचं मॅटर कॉन्स्टिट्यूशन बेंचसमोर आताही चालू आहे. तर गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे हे तर पार्लमेंटचा हक्क आहे, पण तरी सुप्रीम कोर्ट ऐकतंय. तर उद्या निर्णय पण सुप्रीम कोर्ट देऊ शकतं आणि मग पार्लमेंटला त्याच्यावर लॉ पास करावी लागेल. तर बऱ्याच वेळेस कसं होतं पार्लमेंटमध्ये किंवा सदनामध्ये आपले मंत्री आपले आमदार काही झालं स्पीकर की नाही ते मॅटर न्यायप्रविष्ट आहे, सबज्युडिस आहे, तर आपणच मग ते न्यायालयाच्या हातात देतोय ना मॅटर. कारण ज्युडिशियरी एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे एका लेवलला आहेत. पण अशी वेळ आली आहे की आता तुम्ही दररोज सुप्रीम कोर्टाचंच न्यूजमध्ये नाव बघता, कारण अशी वेळ आली आहे की कोर्टालाच जवळजवळ देश चालवायची वेळ आलेली आहे. अच्छा, परंतु मग अगोदर असे काही उदाहरणं आहेत का, काही केसेस आहेत का की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने हे ठरवून दिलेलं आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे ते विधानसभेचे अध्यक्ष जे आहे किंवा अपात्रतेचे अधिकार त्यांच्याकडेच असावे किंवा नसावे, या संदर्भामध्ये अगोदरचे काही जजमेंट आहेत का? जजमेंट नाही, हे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 10th शेड्यूलमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे 10व्या अनुसूचीमध्ये की अशा संबंधी जे काही डिस्क्वालिफिकेशन वगैरे मॅटर त्याचा फायनल आर्बिट्रर विल बी द स्पीकर, त्याच्यात कोणीही इंटरफिअर करू शकत नाही. आणि पण त्याच्यात वेळ दिला गेलेला नाही. आता समजा परत सुप्रीम कोर्टाने स्पीकरकडे पाठवलं आणि स्पीकर त्याच्यावर वर्षभर बसून राहिले तर मग हे सरकार तर टिकेल. तर असं हरीश साळवे जे एकनाथ शिंदेचे वकील आहेत त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही हे स्पीकरकडे पाठवा, पण तुम्ही त्यांना एक वेळ द्या, 60 दिवस 90 दिवस त्यांना निर्णय देऊ द्या आणि त्याच्या विरुद्ध ते परत कोर्टात येऊ शकतात. अच्छा, परंतु मग स्पीकरकडे जर हे संपूर्ण प्रकरण गेलं आणि काही अवधी जो दिला, काही दिवस जर दिले, तर तेवढ्या दिवसामध्ये स्पीकरनं हे संपूर्ण प्रकरण निकाली काढावं लागेल. असं काढावं तर लागेल, सुप्रीम कोर्टाचा तो आदेश असेल, पण स्पीकर तो मानेलच का नाही त्याच्यावर पण मला शंका आहे, कारण त्यांच्यासमोर पण काही अडचणी असू शकतात. तर त्याच्यावर परत मग काही लोकांना कोर्टात या, पण हे आपण इफ्स अँड बट्स आहेत की 16 जण डिस्क्वालिफाय होणार आहेत का नाही, त्याच्यावर खूप मीडियामध्ये आणि सगळीकडे लोकांच्या भावना पण ह्या मॅटरमध्ये खूप तीव्र आहेत. की मला पण बरेच लोक फोन करतात की तुम्ही ह्याच बाजूनी बोला. मी आत्तापर्यंत सुरुवातीपासून सगळ्या चॅनल्सशी बोललो आहे, ते सगळ्या बाजूंबद्दल मी जे ऑब्जेक्टिव्ह, बरेच वकील आहेत की ते इन्व्हॉल्ड आहेत ह्या मॅटरमध्ये. मला राजकीय पार्श्वभूमी आहे पण अजून मी राजकारणात नाही आहे, मी वकीलच आहे. माझे आजोबा केंद्रीय मंत्री होते, ती वेगळी गोष्ट आहे. पण मी जे कोर्टात मी सुरुवातीपासून हे मॅटर 9 महिने झाले ऑब्झर्व करतो, एकही मिनटं मी मिसिंग नव्हतो आणि जे काय होईल किंवा जे काय अपेक्षित आहे ते मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. बरं, दुसरा एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजेच की राष्ट्रपती शासन लागू शकतं का? कारण या 16 जणांमध्ये मुख्यमंत्री पण आहेत आणि जर मग अपात्र जर ठरवलं तर मग राष्ट्रपती शासन लागण्याची शक्यता. माझं तर मत ते 16 जणांचं जाऊ दे, काहीतरी ह्याच्यावर ताशेरे ह्या जजमेंटमध्ये ओढले जाणारच आहेत, गव्हर्नरवर किंवा ह्या पूर्ण मॅटरवर. तर त्या ताशेऱ्यांप्रमाणे पण जर भाजपनी पण ठरवलं की आपण राष्ट्रपती राजवट लावावी, तर असंही एक होऊ शकतं की राष्ट्रपती राजवट ह्याच्यानंतर जरी कोर्टाने निर्णय त्यांच्या विरुद्ध जरी नाही दिला आणि जरी काही ताशेरे ओढले तरी पण राष्ट्रपती राजवट ही पण लागण्याची शक्यता आहे. कारण आत्तापर्यंत तुम्ही बघा स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन नाही झालेले, मंत्रिमंडळ विस्तार नाही झालेला, तर मग अशी एक शक्यता आहे. पण हे परत इफ्स अँड बट्स होतं, नंतर ते काय होईल ते आपल्याला कोर्टच सांगेल. बरं, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे की सर्वांच्याच मनामधला आहे आणि तेव्हा काही वकिलांनी सुद्धा सांगितलं होतं की
उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री बनवू शकतात असं अनेकांना आहे. भावना वेगळ्या असतात, प्रॅक्टिकली म्हणजे की पुरावे आणि सगळे निर्णय जो असतो ते वेगळं असतं. परंतु असं होऊ शकतं का? कारण उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे आणि हा वारंवार चर्चेला विषय आला होता. हरीश साळवे यांनी आणला होता. मग उद्धव ठाकरे यांच्या राजीनामाचा मुद्दा किती महत्त्वाचा असू शकतो आणि ते मुख्यमंत्री पुन्हा होऊ शकतात का? जसं पवार साहेबांनी सांगितलं होतं ती मोठी चूकच झाली. कारण गव्हर्नरांनी फक्त उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की तुम्ही हाऊसला सामोरं जा फ्लोअर टेस्टसाठी. पण उद्धव ठाकरेंनी आणि त्यांनी काही कारणं दिले होते, ह्या कारणामुळे मला वाटतंय की तुम्ही हाऊसचा विश्वास गमावला आहे, तुम्ही फ्लोअर टेस्टला सामोरं जा. पण उद्धव ठाकरेंनी एक 3 ओळीचं त्यांना पत्र पाठवलं की मी राजीनामा देऊ इच्छितो. त्यांनी असंही नाही सांगितलं की तुमच्या या पत्रामुळे मी देतोय. आणि ते त्यांनी जर हाऊसला फेस केलं असतं तर मग व्हिपचं उल्लंघनाचा पण प्रश्न आला असता आणि हे मॅटर जास्त त्यांच्या बाजूनी स्ट्रॉंग झालं असतं. पण जिथे त्यांनी राजीनामा दिला तिथेच त्यांचा परत मुख्यमंत्री व्हायचा प्रश्न तर कोर्ट ज्या माणसांनी स्वतःहून राजीनामा दिलाय त्याला परत कसं बसवेल. तर मग सिंघवी जे उद्धव ठाकरेंचे वकील आहेत त्यांनी अशी एक शक्कल लढवली. ते म्हणले की जे गव्हर्नरांनी पत्र दिलं उद्धव ठाकरेंना तेच कोर्टाने रद्द करावं. ते जर रद्द केलं तर पुढचं. पण एवढी फार रिचिंग स्टेप हे काय कोर्ट कधी घेणार नाही. उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा फायनलच झालेला आहे. 2 मुद्द्यावर मला आता तुम्हाला विचारायचं आहे. पहिला मुद्दा म्हणजेच की राज्यपालांची भूमिका, त्याच्यावर बरेचशी चर्चा झालेली आहे. त्यामुळे निकालामध्ये त्या चर्चेतला कोणते मुद्दे किंवा परिणामकारक होऊ शकतात हा मुद्दा. आणि दुसरा म्हणजे की नवाब राबी या केसच्या संदर्भामधला. तर मला अगोदर राज्यपालांच्या विषयी बोलायचं आहे. कारण तीव्र शब्दामध्ये CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली होती की अशा प्रकारचे आदेश जे आहेत ते देता येत नाहीत कारण मुख्यमंत्र्यांना ओरली हे प्रश्न विचारलेच जातात आणि कॉमेंट्स पण दिले जातात बेंचकडून. ते फायनलच व्ह्यू आहे त्यांचा असं आपल्याला नाही म्हणता येणार. पण बऱ्यापैकी जवळजवळ 1-1.5 तास त्यांनी गव्हर्नरच्या भूमिकेवर की गव्हर्नरनी कसं काय फक्त विरोधी पक्ष नेत्यांच्या पत्रावर आणि 7 अपक्षांच्या पत्रावर आणि मीडिया रिपोर्ट्सवर तुम्ही असा निर्णय कसा सांगितला की तुम्ही फ्लोअर टेस्टला सामोरं जावं. तर त्याच्यावर तर एखाद्या वेळेस कोर्ट भाष्य करेलच. आणि नबम रेबियाची जी जजमेंट ते जे मॅटर होतं, नबम रेबिया मॅटर असं होतं की तुम्ही स्पीकरवर जर अविश्वास असला तर स्पीकर डिस्क्वालिफिकेशनचं निर्णय घेऊ शकत नाही. ही नबम रेबिया अरुणाचल प्रदेश 2016 सुप्रीम कोर्टाची जजमेंट आहे. तेच शिंदे गटाने तेच जजमेंट वापरलं आणि त्यामुळं हे सगळं प्रकरण मग पुढे गेलं. आणि आता तुम्ही एक सुप्रीम कोर्टाचं पण बघा की 27 जूनला 29 जूनला त्यांनी उद्धव ठाकरेंना रिलीफ दिला नाही आणि नंतर पण त्यांनी इलेक्शन कमिशनचं मॅटर पण शिंदे गट गेला आणि म्हणला की इलेक्शन कमिशननी पुढं नाही जाऊ, सुप्रीम कोर्टात हे मॅटर पेंडिंग आहे, ते पण त्यांनी रिजेक्ट केलं. मग इलेक्शन कमिशननी निर्णय दिला त्याच्यावर पण स्टे नाही दिला सुप्रीम कोर्टाने. तर सुरुवातीपासूनच बऱ्यापैकी सेटबॅक्स उद्धव ठाकरेंना मिळत गेलेले आहेत. आता आपण बघू फायनल डिसिजन हे काय होईल ते. अच्छा, पण या निर्णयामध्ये निर्णय देताना कसा असेल निकाल, म्हणजेच की ऑर्डर कॉपी जी असते त्याच्यामध्ये समजा की 5 जणांचा व्ह्यू एक असू शकतो का पुन्हा मग व्ह्यू वेगवेगळा असू शकतो, 3-2 किंवा असं? मी जसं सुरुवातीला म्हणलं की 5 जणांचा जर व्ह्यू एकच असला तर मग एकच जज ती मेन जजमेंट ऑथर करेल आणि सगळ्यांच्या सह्या असतील त्याच्यात. आणि जर वेगवेगळे व्ह्यूज असले तर ते ज्यांचे वेगळे व्ह्यूज आहेत ते त्यांची वेगळी जजमेंट ऑथर करतील. आणि ते ऑपरेटिव्ह पार्ट जो आहे की जजमेंट खूप मोठी असू शकते, म्हणजे 200, 300, 400 पानं किती जास्त असू शकते. तर ते ऑपरेटिव्ह पार्ट हा कोर्टात वाचला जाईल आणि नंतर इमिडिएटली नेटवर ही जजमेंट अपलोड केली जाईल आणि मग आपल्याला ती डिटेलमध्ये वाचता येईल. बरोबर. परंतु लार्जर बेंचकडे हे प्रकरण जाऊ शकते ही शक्यता पण नाकारता येत नाही असं म्हणायचं. हो, आता हे सुप्रीम कोर्टात आता बघा जस्टिस रमन्नांकडे हे प्रकरण होतं, त्यांनी त्यावेळेस डिसिजन घेतला नाही. त्यांनी 10 पॉईंट्स फ्रेम केले आणि हे कॉन्स्टिट्यूशन बेंच 5 जज, कॉन्स्टिट्यूशन बेंच हा 3 जज असू शकतो, 5, 9, 11 असं असू शकतं. तर त्यांनी 5 जज कॉन्स्टिट्यूशन बेंचला हे रिफर केलं. जर ह्या बेंचला वाटलं की ह्याच्यात खूप मेजर प्रॉब्लेम्स म्हणजे खूप कॉम्प्लिकेशन्स आहेत तर ते असंही करू शकतात की ते 7 किंवा 9 जजेसच्या खंडपीठाकडे ते रेकमेंड करू शकतात. पण मग तसं झालं की उद्धव ठाकरेंना पण असं होईल की त्यांची सहानुभूती आणि बरकरार राहील आणि त्यांचं कोर्टात हे मॅटर पेंडिंग आहे असेल, हे शिंदे सरकार पण टिकेल. ती एक शक्यता आहे. शक्यता काही, हे सुप्रीम कोर्ट आहे, काहीही होऊ शकतं आणि त्यांनी वेळ लावला आणि ते जे डिसिजन देतील ना सुप्रीम कोर्ट
ते न्यायाला धरूनच असेल आणि ते आपल्याला मान्यच करावं लागेल, कारण सुप्रीम कोर्ट इज द फायनल कोर्ट ऑफ अपील. त्यामुळे ह्याच्यावर लोकांच्या भावना खूप तीव्र आहेत, असं झालं पाहिजे. मग झिरवळांकडेच का तुम्ही परत पाठवत नाही? झिरवळ हे त्यावेळेस ऑफिशिएटिंग अध्यक्ष होते, त्याच्यानंतर राहुल नार्वेकर हे इलेक्शन निवडून म्हणजे अध्यक्षाची निवडणूक निवडून येऊन ते अध्यक्ष झाले. त्यामुळे आता ते राहुल नार्वेकरांसमोरच जाणार आहे. पाठीमागं सुई नेता येणार नाही का घड्याळाचे काटे? नाही, आता झिरवळांकडे तर नाहीच. आणि जे सिंघवींचा तो प्रयत्न होता घड्याळाचे काटे मागे घ्या, की गव्हर्नरचं जे पत्र होतं उद्धव ठाकरेंना फ्लोअर टेस्टला सामोरं जावं ते क्वॉश करा. आणि ते म्हणतात त्याच्यानंतर जरी ते जर क्वॉश झालं तर उद्धव ठाकरेंचा राजीनामावर तर थोडं प्रश्नचिन्ह आहे, पण मग शिंदेंची आणि नार्वेकरांची निवडणुकीवर मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण त्याच्यामुळेच ते पुढचं सगळं घडलं. सभागृहामध्ये झाले आणि ते हो. आणि त्याच्यानंतर सभागृहामध्ये जे बिल पास झाले आहेत वगैरे ते तर तुम्ही ऑलवेज हे करू शकता, पण हे खूप असं की सुई मागे नेणं वगैरे हे फक्त उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा नसता दिला तर मग ह्याचे चान्सेस होते. पण मग राज्यपालांचं ते पत्र क्वॅश करता येऊ शकतं का? असं सिंघवींचं म्हणणं होतं, पण सुप्रीम कोर्ट जर राज्यपालांचं पत्र असं क्वॉश करायला लागलं कॉन्स्टिट्यूशन बेंच मॅटरमध्ये तर ही खूप दिस विल बी अ फर्स्ट. कारण राज्यपाल पण एक कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे आणि त्यांनी जे काय केलं ते त्यांच्या सद्विवेक बुद्धीनेच केलं. ते चुकीचं बरोबर ते कोर्ट ठरवेल, पण त्यांचं पत्रच क्वॉश करणं हे पण एक खूप मोठं स्टेप होईल सुप्रीम कोर्टाकडे. बरोबर, कारण प्रत्येक सरकारमध्ये म्हणजे की राज्यपालांची भूमिका हीच महत्त्वाची दिसते. नवाब राबियामध्ये पण तसं झालेलं आहे, अनेक प्रकरणामध्ये कर्नाटकच्या प्रकरणामध्ये पण तसं झालेलं आहे. परंतु जो एकच मुद्दा मला विचारायचा होता की तो राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टसाठी बोलवणं, तर हा अधिकार राज्यपालांना आहे का मुख्यमंत्र्यांना आहे? याच्यावर सुद्धा ताशेरी जे ते ओढले होते. कारण हा अधिकार कधी असतो फ्लोअर टेस्टला सामोरं जावा जेव्हा तुम्ही इलेक्शन जिंकता आणि तुम्ही राज्यपालांकडे जाता की आमच्याकडे एवढे एवढे आमदार आहेत आणि आम्ही सरकार बनवू इच्छितो, आणि राज्यपाल म्हणतात ठीक आहे तुम्ही शपथ घ्या आणि तुम्ही एवढ्या दिवसात 48 तासात 3 दिवसात 1 दिवसात तुम्ही फ्लोअर टेस्टला सामोरं जा. पण अशा वेळेस राज्यपालांनी फ्लोअर टेस्टला बोलवणं म्हणजे मुख्यमंत्र्याला न विचारता, बऱ्याच वेळेस मुख्यमंत्री रेकमेंड करतात की मी स्वतः वोट ऑफ कॉन्फिडन्स घेऊ शकतो किंवा ऑपोजिशन म्हणू शकतं की वोट ऑफ नो कॉन्फिडन्स, पण ते हाऊसमध्ये ते स्पीकरला असतं. राज्यपालांना तो अधिकार नाही की त्यांनी हे. पण ह्याच्यात राज्यपालांचं म्हणणं आहे की मला मीडियाचे रिपोर्ट मी बघितले आणि सगळ्या गोष्टी मी बघितल्या, त्यामुळं मला वाटलं की ह्या गव्हर्नमेंटनी मेजॉरिटी गमावली आहे आणि माझ्या प्रमाणे मी त्यांना सांगितलं आणि त्याच्यानंतर त्यांनीच राजीनामा दिला. तसा अधिकार आहे का राज्यपालांना की मीडिया रिपोर्टचा याच्यावर? हो, त्यांनी 7 का 8 मोठे पॉईंट दिले होते. ते म्हणले एक तर 7 अपक्ष आमदार माझ्याकडे आले, मग मी मीडियामध्ये वगैरे वाचलं की गुवाहाटीला हे गेलेले आहेत आणि त्यांच्या घरांवर हल्ले वगैरे होत आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि असे वेगवेगळे रिझन. लीडर ऑफ ऑपोजिशन फडणवीस साहेब पण मला येऊन भेटून गेलेले आहेत. तर अशा वेगवेगळे रिझन देऊन त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना की तुम्ही फ्लोअर टेस्टला सामोरं जावं. एक शेवटचा प्रश्न, तुम्ही पण सुरुवातीपासून हे संपूर्ण हिअरिंग पाहिलेलं आहे आणि निकालाची आतुरतेनं वाट पाहते. तुम्ही पण महाराष्ट्रामधल्या आहेत, परंतु देशासाठी महाराष्ट्रासाठी तुमच्यासाठी हा निकाल किती महत्त्वाचा असू शकतो वाटते? कारण पुढे एक माइलस्टोन म्हणून या निकालाकडे पाहिलं जाऊ शकतं का? खूपच महत्त्वाचं आहे, कारण जर असं तुम्ही उल्लंघन करत राहिला 10व्या शेड्यूलचं आणि असं जर होत राहिलं तर उद्या हे होत राहील. मग ती 10व्या अनुसूची मग आपल्याला परत एक कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आणावी लागेल. आता आपण दरवेळेस का लॉमध्ये काहीतरी लूपहोल शोधतच जातो. आता ह्यावेळेस त्यांनी हे सगळं पॉलिटिकली केलेलं आहे, व्यवस्थित केलं. ह्याच्यात तशी बघितलं तर चूक काय नाही आहे बरं का, कारण ते आमदार सद्विवेक बुद्धीने स्वतः त्यांच्यावर तसं काही प्रेशर नव्हतं, तर त्यांनी स्वतः हाऊसमध्ये पण वोटिंग केलं आहे, नंतर आत्तापर्यंत पण ते एकत्र आहेत. तर आणि ऑपोजिशनचं हे कामच आहे ना की सरकारला पाडायचं. वेस्टमिन्स्टर सिस्टम जी इंग्लिश सिस्टम आपण फॉलो करतो ते काही आयुध वापरून ते सरकारला पाडायचा प्रयत्न तर करणारच. तर त्यामुळं असं त्यांनी काही गैर केलं आणि जर काही गैर असलं तर सुप्रीम कोर्ट म्हणेल ना की हे गैर आहे, आणि जर सुप्रीम कोर्ट म्हणलं हे गैर आहे तर मग भाजपनी किंवा शिंदेंनी केली ती चूक आपण मान्य करू. बिलकुल, धन्यवाद आमची चर्चा केल्याबद्दल. देशासाठी महाराष्ट्रासाठी हा निकाल जो आहे तो दिशादर्शक असणार आहे आणि त्याचबरोबर 10व्या शेड्यूलच्या संदर्भामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवते का ते सुद्धा पाहावं लागणार आहे. परंतु संसदेचे विधानभवनाचे अधिकार, विधानसभेच्या अध्यक्षांचे अधिकार आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्ट कितपत हस्तक्षेप करू शकतं हे प्रकरण 16 अपात्र आमदारांचं पुन्हा विधानसभाच्या अध्यक्षाकडे जाऊ शकतं का हे मात्र निकालातूनच स्पष्ट होईल. रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.
आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.